महाराष्ट्रात महायुतीमध्ये सत्तेत असताना भाजपने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी 125 आमदार हे मिशन फिक्स केले आहे। दरम्यान एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा होत असताना दुसरीकडे भाजपने महाराष्ट्रातील 50 विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार निश्चित करून टाकले आहेत। मंगळवार 24 तारखेला मुंबई येथे भाजपची कार्यकारिणीची बैठक झाली। यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या पहिल्या फेरीत 50 उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत। त्या नावांवर शिक्कामोर्तब ही करण्यात आला आहे। अद्याप या 50 उमेदवारांच्या नावाची घोषणा भाजपने केलेली नाही। मात्र पुढील आठवड्यात पितृपक्ष होताच भाजप या उमेदवारांच्या नावांची सार्वजनिकपणे घोषणा करणार आहे। विशेष म्हणजे माध्यमांमध्ये आधीच भाजपच्या या उमेदवारांची यादी सूत्रांकडून लीक झाली आहे, पण भाजपच्या पहिल्या सूचीत 50 उमेदवारांच्या नावावर अंतर्गत गटात शिक्कामोर्तब झाले आहे। पश्चिम महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मुंबई विभागातील मतदारसंघात भाजपकडून कोणते उमेदवार मैदानात उतरत आहेत ते आता आपण पाहूयात। 50 उमेदवारांमध्ये ज्या नावांची निवड करण्यात आली आहे त्यात महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर नैऋत्य मतदारसंघातून मैदानात उतरणार आहेत, तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे बंगारपूर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काटोलमधून, रवींद्र चव्हाण डोंबिवलीमधून, राधाकृष्ण विखे पाटील नगरमधील शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत। अतुल सावे संभाजीनगर, मंगल प्रभात लोढा मलबार हिल, नितेश राणे मालगड भागातील आपल्या कणकवली मतदारसंघातून पुन्हा मैदानात उतरतील, तर बंटी भांगडिया चिमूर, संदीप धुर्वे यवतमाळ जिल्ह्यातील आरणी केळापूर येथून, समीर पुणावर हिंगणघाट, जयकुमार रावल सिंदखेड, मंगेश चव्हाण चाळीसगाव, संजय सावकारे भुसावळ, भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन जामनेर येथून, श्वेता महाले चिखली, आकाश फोंडकर खामगाव, संजय कुटे जळगाव, रणधीर सावरकर अकोला पूर्व। एकूण 50 उमेदवार भाजपने आतापर्यंत निश्चित केलेले आहेत। या उमेदवारांची यादी आता भाजपने तयार केली आहे। त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे। पुढील आठवड्यात ही यादी भाजप प्रदेशाध्यक्ष सार्वजनिकरित्या घोषित करणार अशी माहिती समोर आली आहे। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर ते लगेच सबस्क्राइब करा।